नमस्कार, मी ऋषी देसाई. दुपारी 2च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सुरुवात करतोय या क्षणाच्या मोठ्या बातम्यांनी, अर्थात हेडलाईन्सना. शीना बोराचा भाऊ मिखाईल इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्नाला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. मिखाईलकडे इंद्राणी विरोधात पुरावे. इंद्राणीसह पीटर मुखर्जीची ही आज चौकशी. मुंबई पोलिसांचं पथक फॉरेन्सिक तज्ञ पेणमध्ये दाखल. शीनाचा मृतदेह आढळला त्या गागोदे जंगल भागात खोदकाम करून पुरावे शोधण्याचं काम सुरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधल्या घराची अखेर राज्य सरकारकडून खरेदी. 10% रक्कम मालकाच्या खात्यात जमा. खरेदी करार झाल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जाणार. पुण्यापाठोपाठ मुंबईतही बांधकाम आणि कपात लागू होण्याची शक्यता. बांधकामासाठी दिलेल्या जोडण्या तोडण्याची स्थायी समिती अध्यक्षांची मनपा आयुक्तांकडे मागणी. बांधकाम रखडणार. इस्रायलनं समुद्रातलं खारं पाणी बनवलं पिण्यायोग्य. समुद्र किनाऱ्याजवळील प्रकल्पात दररोज 6 लाख घनमीटर खारं पाणी होतंय गोड. झी मीडियाचा विशेष रिपोर्ट. लंकेविरुद्ध तिसऱ्या टेस्टमध्ये खराब सुरुवातीनंतर टीम इंडियाचा डाव सावरला. लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे लवकर बाद झाल्यानंतर विराट पुजारानं डाव सावरला. सामन्यात पावसाचा व्यत्यय. आणि उद्याच्या पहिल्या शाही स्नानासाठी नाशिकमध्ये जोरदार तयारी. शहराला छावणीचं स्वरूप. शहरातले बहुतांश रस्ते राहणार बंद. आज अनेक भाविकांनी साधली कुंभस्नानाची परवानगी. आता आपण जाणार आहोत थेट इस्रायलमध्ये. भारतानंतर म्हणजेच 1948 साली स्वतंत्र झालेल्या या वाळवंटी देशानं पाण्याचं कसं नंदनवन फुलवलंय हे आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रात आणि भारतात पडणारा दुष्काळ हे दरवर्षीचं चित्र आहे. पिकांचं होणारं नुकसान, प्राण्यांचे होणारे हाल आणि बळीराजाची होणारी अवस्था या गोष्टी आपण दरवर्षी बघतो. पण भारतापेक्षा, महाराष्ट्रापेक्षा कित्येक पटींनी कमी पाऊस असणाऱ्या इस्रायलनी मात्र यावर कित्येक वर्षांपूर्वी उपाय शोधून काढलाय. आणि तो उपाय आहे समुद्राच्या पाण्यापासून गोड पाणी बनवण्याचा प्रकल्प. अशाच एका प्रकल्पाला भेट द्यायला सध्या आपण आलेलो आहोत. चला तर मग आपण बघूया की या प्रकल्पाचे नेमके काय काय टप्पे आहेत आणि कशा प्रकारे समुद्रातनं या प्रकल्पामध्ये पाणी येतं आणि काही मीटर अंतरावर गोड पाणी बनून ते बाहेर येतं. भेट देऊया या प्रकल्पाला. इस्रायलमध्ये तेल अवीव शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर उभा असलेला हा आहे सोरेग डिसॅलिनेशन प्रोजेक्ट. दररोज 6,24,000 घनमीटर पाणी गोड करणारा हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प. जानेवारी 2011 मध्ये या प्रकल्पाचं काम सुरू झालं आणि ऑक्टोबर 2013 मध्ये म्हणजेच 2 वर्ष 10 महिन्यात तो कार्यान्वित देखील झाला. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पाहण्यासाठी आपल्याला ही 200 फूट शिडी चढून वर जावं लागतं. हा आहे समुद्रातलं पाणी प्रकल्पात येण्याचा पहिला टप्पा. समुद्रातनं पाईपलाईनद्वारे येणाऱ्या पाण्याचं प्राथमिक शुद्धीकरण इथं होतं. पाण्यातून येणारे मासे, मोठा कचरा, वस्तू यासारख्या गोष्टी इथं अडवल्या जातात. कचरा विरहित पाणी आत सोडण्यात सर्वात महत्वाची भूमिका हे यंत्र बजावतं. याच जागेवरून अख्ख्या प्रकल्पाचा ओव्हरव्ह्यू देखील आपल्याला मिळतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये पाण्यात मिसळलेली माती आणि वाळू वेगवेगळी केली जाते आणि केवळ शुद्ध पाणी पुढच्या टप्प्यात जातं. शुद्धीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात पाणी आणि मिठाचे मॉलिक्युल्स अर्थात रेणू वेगवेगळे केले जातात. या टप्प्यातून पुढे जाणाऱ्या पाण्यात मिठाचा अंश नसतो. चौथ्या टप्प्यात पाण्यावर प्रेशर प्रोसेस केली जाते. तिसऱ्या टप्प्यातून आलेल्या शुद्ध पाण्याचं रिमिनरलायझेशन केलं जातं. त्यामुळे ते पिण्यासाठी योग्य बनतं. भारतात देखील अशा प्रकारचे प्रयोग सुरू असल्याचं इथले अधिकारी सांगतात. IDA has been operating, as I said, worldwide, and IDA in India has been operating since the mid-90s and have built some of the largest and biggest desalination plants of India.
including the plants in Tamil Nadu, including a plant for big industrial clients like Reliance and Essar for their refineries. समुद्र किनाऱ्यापासून 2.25 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प उभा आहे. या प्रकल्पातून पुन्हा समुद्रात जाणारं पाणी हे येणाऱ्या पाण्याच्या दुप्पट खारट असतं आणि या टप्प्यानंतर नागरिकांना मिळतं पिण्यासाठी 100% योग्य असणारं असं पाणी. तर इस्रायलमधल्या सोरेक या प्रकल्पामध्ये 100% शुद्ध आणि पिण्यायोग्य झालेलं हे पाणी आहे. इस्रायलमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्यापैकी 80% पाणी हे अशा प्रकारे समुद्रातनं येऊन शुद्ध करून वापरलं जातं. त्यातला सोरेक ही कंपनी 25% वाटा उचलते. भारतात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रयोग सुरू आहेत आणि लवकरच नजीकच्या भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे प्रयोग यशस्वीपणे भारतामध्ये सुरू होतील अशी अपेक्षा आहे. जेव्हा असे प्रयोग सुरू होतील त्यावेळी जलक्रांतीमध्ये भारतानं टाकलेलं ते एक महत्वाचं पाऊल असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसह अमोल जोशी, झी मीडिया, इस्रायल. अपुरा पाऊस आणि दुष्काळ हे प्रश्न सातत्यानं महाराष्ट्राला ग्रासत आहेत. या प्रश्नाला उत्तर शोधण्याचे प्रयत्नही राज्यात झाले. त्यातलीच एक कल्पना म्हणजे डिसॅलिनेशन प्रकल्प. समुद्राचं खारं पाणी गोडं करून वापरण्याची कल्पना गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र चर्चेच्या पुढे काहीच होत नाही, हेच आपलं दुर्दैव आहे. मुंबईत 20% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यापासून गोडं पाणी तयार करण्याच्या डिसॅलिनेशन प्रकल्पाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. मुंबईत डिसॅलिनेशन प्रकल्प उभारण्याची संकल्पना काही नवीन आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय बीएमसीचे आयुक्त असताना मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत डिसॅलिनेशन प्रकल्प उभारण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर याकडे दुर्लक्ष झालं. भारतात चेन्नई महापालिका डिसॅलिनेशनद्वारे पाणी उपलब्ध करून देते. युद्धनौका आणि पाणबुड्यांमध्ये याच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. महाराष्ट्राला सुमारे 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय. डिसॅलिनेशन प्रकल्पामध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर वारंवार खर्च करण्याची वेळ येत नाही, हे जगभरात सिद्ध झालंय. सध्या कमी पडणारा पाऊस आणि बेभरवशाचा कृत्रिम पावसाचा प्रयोग या पार्श्वभूमीवर डिसॅलिनेशन प्रकल्पाची नितांत गरज आहे. गरज लागली की दूरगामी निर्णय न घेता तात्पुरते उपाय शोधण्याची आपल्याला सवय झाली आहे. सध्याची पाणी टंचाई लक्षात घेत समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा प्रकल्प म्हणजेच डिसॅलिनेशन प्रकल्प राबवण्याची नितांत गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हिरासह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. पावसानं ओढ दिल्यामुळे पाणी कपातीचं संकट अधिक गडद होत चाललंय. पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही बांधकामासाठी पाणी वापरावर बंदी घालण्याची शक्यता आहे. बांधकामांसाठी 100% पाणी कपातीची मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आयुक्तांकडे केली आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ज्या जलद जोडण्या मुंबई महापालिकेनं दिल्या आहेत त्या तातडीनं खंडित केल्या जाव्यात अशी मागणी फणसेने आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे गृहप्रकल्प रखडण्याची शक्यता असून घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत निवासी, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रात 20% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होणाऱ्या व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रांना 50% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. प्रस्तुत करता रूपमंत्र आयुर्वेदिक फेस क्रीम. हे काही कॉस्मेटिक नाही, आयुर्वेदिक औषधी आहे. सहप्रायोजक प्रयाग सॅनिटरी वेअर अँड सिंक, टचिंग लाईफ एव्हरीडे. कपाशीचं नुकसान करणाऱ्या किड्यांसाठी ट्रॅक्टर ब्रँड लोगो आणि युबी फेअर फेअरनेस क्रीम फॉर मेन. तुम्ही खूप बारीक आहात. बारीक असाल तर शरीर सुदृढ व फिट बनवण्यासाठी आयुर्वेद न्यूट्रिगेन. न्यूट्रिगेन मेडिकल्स मध्ये उपलब्ध आहे. की क्या हाल है? बस अब तक तो ऊपर ही है.
वो देखो वहाँ, चलो तैर कर जाते हैं। नहीं नहीं, हम नाव में ही डटे रहकर किनारे तक पहुंच जाएंगे। डगमगाने से नहीं, मंजिल डटे रहने से मिलती है। इसीलिए धैर्य के साथ निवेशित रहिए। सोचकर समझकर इन्वेस्ट कर। सोचकर समझकर इन्वेस्ट कर। एनएससी द्वारा निवेशकों के हित में जारी। ना त्याला काही नाव नसावे, तू रे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे, तू रे माझा मित्र। सुवर्ण संधी स्वप्नातल्या फॉरेन टूरला जाण्याची 30 ऑगस्ट दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता मितवा चित्रपटादरम्यान ब्रेकमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या आणि 3 भाग्यवान विजेते जिंकतील फॉरेन टूर। ही सुवर्ण संधी जिंकण्यासाठी पहा मितवा 30 ऑगस्ट दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर। 4 तुफानी द्या ना। मालच नाही आला, तो ट्रक फसलाय ना। आता काय? आता तुफान येणार। लिफ्ट पाहिजे? आज काही तूफानी करूया, आज काही तूफानी करूया। माल आलाय, 4 तुफानी द्या। तुफान सगळ्यांच्या आत असतं, फक्त झाकण काढायची खोटी। आज काही तूफानी करूया। स्पीडीची फास्ट कार, सेजीची बॉस कार, पॅरिसची झकास कार, बॉस्कोची नाटी कार। इथे आहेत लाखो युज्ड कार्स, हजारो सर्टिफाईड कार्स। कार घ्यायची का? कार ट्रेड आहे ना। आपल्या परिवारासाठी काय निवडणार? दूषित पाण्यापासून होणारे आजार की ॲक्वायश प्युरिफायर मधून 12 स्टेजमध्ये शुद्ध होणारे सुरक्षित पाणी? ॲक्वायश वॉटर प्युरिफायर आणि सोलार सिस्टम। ॲक्वायश, आम्ही घेतो आपल्या आरोग्याची काळजी। मिलिए राज से, जिन्होंने दूरियां भले बहुत तय की, लेकिन भूले नहीं कि शुरुआत कहां से थी। चले हैं आज फिर वही, अपना बचपन अपनों से बांटने। हम समझते हैं आपके सफर की शुरुआत उतनी ही अहम है जितनी आपकी मंजिल। 25.8 किलोमीटर प्रति लीटर की माइलेज और 100 PS पावर के साथ नई फिगो एस्पायर, इंस्पायर्ड बाय व्हाट ड्राइव्स। सपट लोशन, क्रीम आहे ना, सपट लोशन शेवटचा इलाज। आग होते, पण याची खोलवर ऍक्शन खरूच साफ करून टाकते। खरूजवर शेवटचा इलाज, सपट लोशन। ओम शनीश्वराय नमः। शनी महाराज अत्यंत कडक, अत्यंत कोपिष्ट आणि जहाल दैवत आहे। एकदा का शनिदेवाची वक्रदृष्टी एखाद्या व्यक्तीवर पडली की त्याला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सर्व प्रकारचे आघात सोसावेच लागतात। माझ्या बापसाची 45 एकर जमीन नॅशनल हायवेशी लागून होती, पण तिच्यावर चुलत्यानं हिश्श्यासाठी कोर्टात केस केली। माझा नवरा सारखा दारूच्या नशेत असायचा। मी 4 घरची कामं करून पोराला शिकवित होते, पर काय बी नाही, तो बी बापाच्या वळणावरच गेला। घरचे पैसे चोरून पत्ते खेळायला लागला। शनी महाराजांना प्रसन्न ठेवण्यासाठी मेट्रो टेलिशॉपीने घोड्याची नाल आणि ब्लॅकॉनिक्स रत्नांनी परिपूर्ण असं शनी महारक्षा कवच निर्माण केलेलं आहे। पण त्याच वेळी आमच्या हिनं या मेट्रो टेलिशॉपीचा शनी महारक्षा कवच आणून दिला आणि तुम्हाला सांगतो चमत्कारच झाला बघा। अहो, एका महिन्याच्या आतच कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला आणि सगळा चांगला झाला। एक दिवस टीव्हीवर मी मेट्रो टेलिशॉपीच्या शनी महारक्षा कवचाची जाहिरात बघितली आणि लवलक शेटानीच्या घरनं फोन करून शनी महारक्षा कवच मागवलं आणि तिघांच्या बी गळ्यात घातलं। तेव्हापासून माझा पोरगा अगदी सुधारला आणि नवऱ्यानं बी दारू सोडली। शनी महारक्षा कवचासोबत मेट्रो टेलिशॉपी आपल्यास देत आहे धनलक्ष्मी संग्रह, पंचमुखी हनुमान कवच, शनी रिंग आणि 3 पीस नजर पेंडंट। याचं बाजार मूल्य आहे 13,000 रुपये, परंतु मित्रांनो, मेट्रो टेलिशॉपी आपल्याला शनी महारक्षा कवच ज्याचं मूल्य आहे 2,751 रुपये, त्याबरोबर ह्या सर्व वस्तू मोफत देत आहे। रूप मंत्रा आयुर्वेदिक फेस क्रीम एंड फेस वॉश, इसमें है 12 खास आयुर्वेदिक जड़ी बूटियों का संतुलित मिश्रण। ये कोई कॉस्मेटिक